नाही 2-3 दिवस काही कार्यक्रम नव्हता तर थोडं दाढी बदलायला पाहिजे म्हणून दाढी. अच्छा, तुम्ही जरी चेहऱ्यावरचा भार हलका केला असला तरी एक बातमी समोर येते उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवडी नावाशिवायचं उड्डाण पुढे त्याच्यावरती 500 रुपयाचा टोल आकारण्याचा तुम्ही हा विषय घेतला खूप महत्त्वाचा आहे. खरं तर मी हेच चॅलेंज घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देणार होतो. हे माझ्या पण कानावर ऐकू आलं की एकतर MTHLचं 2-2.5 महिने उद्घाटन अजूनही पेंडिंग आहे. जसं दिघा स्टेशन आहे, जसं आपण पाहिलं असेल उरण लाईन आहे, तसं MTHLचं देखील 2-2.5 महिने हे उद्घाटन पेंडिंग आहे. मी आज घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हेच चॅलेंज देत आहे की गुजरातला त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये जेवढे प्रोजेक्ट्स पाठवलेत, मग आपण पाहिलं असेल वेदांता फॉक्सकॉन, मग एअरबस टाटा, मेडिकल डिव्हाइस पार्क, बल्क ड्रग पार्क, टेस्लाचं आता ऐकू येत आहे, सबमरीनचं आता ऐकू येतं, अनेक जे प्रोजेक्ट्स त्यांनी गुजरातला पाठवलेत त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी हे MTHLचा जो टोल आहे तो माफ करून 0 ठेवावा आणि टोल तिथे लावू नये, हे मी त्यांना चॅलेंज देत आहे. कारण सगळा खर्च मुंबईकरांकडून घ्यायचा, सगळा खर्च महाराष्ट्राकडून घ्यायचा, पण जे काही त्याच्यातून उत्पन्न येईल किंवा जे काही चांगले बिझनेसेस येतील ते गुजरातला पाठवायचे, हे धोरण या घटनाबाह्य सरकारचं राहिलेलं आहे. तुम्ही 2 दिवसापूर्वी रेसकोर्स बाबत एक ट्विट केलेला आहे, गंभीर आरोप केलेला आहे. सध्या आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी देखील हे रेसकोर्स हलवण्याचा प्रयत्न हे खोके सरकार करत होतं. तेव्हा एका मुलुंडमध्ये प्रायव्हेट बिल्डरच्या जागी हे देण्याचा प्रयत्न करत होतं. ह्या गेल्या 2 महिन्यामध्ये माझ्या कानावर ऐकू आलेलं आहे की 4 ते 5 बैठका झालेल्या आहेत. त्याच्यात एक बिल्डर बसतात, काही अधिकारी बसतात आणि हे बिल्डर मित्र सगळे धमकवण्याचा प्रयत्न करतात. RWITCशी आमचं देणं घेणं नाही, त्यांनी तिथे रेसिंग करावं की नाही करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुंबईचे 226 एकर बिल्डरांच्या घशात आम्ही घालू देणार नाही. आणि जर हिंमत असेल तर खोके सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर येऊन सांगावं की आम्ही त्या भूखंडाला हात लावणार नाहीये. दुसरा सवाल महत्त्वाचा म्हणजे भाजपला आहे. मागच्या वर्षी त्यांनी नाटक म्हणून माझ्या सुरात सूर मिळवला होता आणि सांगितलं होतं की आम्ही रेसकोर्सला हात लावू देणार नाही. मी त्यांना थेट सवाल करत आहे की पुन्हा एकदा हा प्रश्न आता समोर येत आहे. 4 ते 5 बैठका झाल्यात, मिनिट्स आहेत त्या मीटिंगचे, MOU होण्याचा आता बाकी राहिलेला आहे. तर भाजप याच्यावर काय भूमिका घेणार? तुम्ही आज महाराष्ट्रवासियांना एक खुलं पत्र लिहिलेलं आहे, लोकशाही वाचवण्यासंदर्भात तुम्ही आवाहन केलेलं आहे. तुम्ही त्याच्यातून बदललं ना. पण शेलारांनी याच पत्रावरून तुम्हाला आता एक प्रश्न विचारला की बिल्डर दार्जिलिंग सरकार तुम्ही ज्याला बोलताय, तुमच्या सरकारच्या काळामध्ये 12,000 कोटींचा प्रीमियम माफ केला होता. प्रचंड कामं सुरू झाली, आज त्यामुळे प्रदूषण वाढलेलं आहे मुंबईमध्ये. मी ज्यांना थेरपीची गरज आहे, ज्यांना स्वतःच्या पक्षात जास्ती किंमत दिली जात नाही, त्यांच्यावर मी कधीच उत्तर देत नाही. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे, त्यांच्याबद्दल मला प्रेम आहे मनात, आणि कधी क्रोध राग अशी भावना माझ्या मनात नसते, म्हणून मी त्यांना उत्तर देतच नाही. पण तुम्हाला देखील मी आज विचारतो की जे आज मी त्या पत्रात लिहिलेलं एक तरुण व्यक्ती म्हणून लिहिलेलं आहे, हे तुम्हाला तरी कुठे तुम्ही खोडू शकता का? प्रत्येक भावना जी त्याच्यात मी लिहिलेली आहे, मला अनेक मेसेजेस आलेत, अनेक फोन आलेत, ट्विटरवर मी पाहतोय की सगळे तेच म्हणतात की आज आमच्या राज्यातून जे काही पलीकडच्या राज्यात चाललेलं आहे हे आम्हाला आवडत नाही आहे. आज आमच्या राज्यामध्ये जी काही कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती झालेली आहे ही आम्हाला आवडत नाही आहे. मला जो काही समोरून अटॅक होण्याचा प्रयत्न होत आहे विरोधी पक्षाकडून किंवा जे काही सत्ताधारी आता सत्ता काबीज करून बसलेत, त्यांनी एक तरी मुद्द्याला मुद्दा खोडून दाखवा माझा, किंवा त्यांनी सांगून दाखवा की आदित्य हे तू खोटं बोलतोस. साऊथ मुंबईमध्ये सभा होणार आहे, मात्र त्या सभेसाठी मैदान अजून अद्याप झालेलं नाहीये. ते येऊन जाईल मला वाटतं परवानगी आता मिळेल, हा कार्यकर्ता मिळावा. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे एक वाद झालेला आहे. काही वेळापूर्वी त्यांनी वक्तव्य केलं होतं की प्रभू श्रीरामचंद्र आहेत ते सुद्धा मांसाहार करायचे, मात्र आता हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या विरुद्ध आक्रमक झाले. नाही, मला वाटतं खरं तर असे वाद झालेच नाही पाहिजेत आणि असे वक्तव्य मला हे त्यांनी केले की नाही, कारण मी अजून बघितलं नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू श्रीराम असतील किंवा सगळेच देवदेवता असतील, त्याच्यावरनं वाद होणं हे मला वाटतं अपेक्षित नाही. मी आता परत एकदा सांगितलं जे माझ्या पत्रात लिहिलेलं आहे की आता आपण सगळेच भारतीय म्हणून, भारतवासी म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी म्हणून हा विचार केला पाहिजे की आपण सगळे जे भूतकाळात झालं त्याच्यावर वाद करत बसणार की भविष्यासाठी आपण काही लढणार आहोत. आज सगळेच राजकीय पक्ष आम्ही सगळेच, आम्हाला एक काम दिलं गेलं, आपल्या सगळ्यांनाच दिलं गेलं की आपण धर्मात वाद निर्माण झालेत, आपल्या जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण झालेले आहेत, जातींमध्ये वाद निर्माण झालेले आहेत आणि भूतकाळावरनं आपण भांडत आहोत. पण आपण कोणी आत्ता काय चाललंय किंवा आपल्या भविष्याबद्दल बोलत नाही आहोत. माझं सगळ्यांनाच विनंती ही राहील की आपण भविष्याबद्दल बोलूया. मी कोणाला सल्ला देत नाही, मी अजून ऐकलंच नाही, मी आपल्याकडून कळलं. मुख्यमंत्री ठिकठिकाणी डिप क्लिनिंग करतायत, दर शनिवारी किंवा रविवारी त्यांचं डिप क्लिनिंग असतं. वर्धीमध्ये देखील त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये डिप क्लिनिंग. पण त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक कळला का? सर, 12 तारखेला मोदींचा दौरा आहे आणि ते शक्ती प्रदर्शन असणार आहे पूर्ण नाशिकमध्ये, कसं नाही, पण मी त्यांच्यावर कधीच काही बोलत नाही. एकच आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी ही आता इच्छा राहील पुन्हा एकदा, पाहिजे तर पुन्हा की MTHLचं उद्घाटन 12 तारखेला व्हावं.
दिघा स्टेशन जे 8 महिने तयार आहे आणि लोकांना आता त्रास व्हायला लागले की ते स्टेशन बंद आहे. सेल्फी आम्ही नक्की जाऊन तिथे काढू, पण ते स्टेशनचं उद्घाटन व्हावं. उरण लाईन ही खुली करावी, डोंबिवली मानकोली कनेक्टर आहे त्याची सुरुवात व्हावी. या अनेक गोष्टी ज्या रखडलेल्या आहेत उद्घाटनाच्या तारखेसाठी ते सुरू हवं. अंगणवाडी सेविकेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आझाद मैदानाला त्यांचं आंदोलन सुरू आहे. याच्यावर केसरकरांनी गेल्या मागच्या सरकारला म्हटलेलं आहे या सरकारने काहीच केलं नाही, फक्त नंतर बोलण्याचं काम करतात. अच्छा, ते जाऊन दम देऊन नाही आलेत का की तुम्हाला बघून घेईन वगैरे? अजून त्यांनी केलं नाही ते? अच्छा, ते शिक्षकांचं आठवतं ना त्यांनी काय केलेलं. ठाकरे यांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अंगणवाडीचे शिष्टमंडळ गेलेलं आहे. चर्चा सुरू आहे. आता वाटतं आश्वासन निश्चित मिळेल, 100% आश्वासन मिळेल आणि ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी तुम्हाला देऊ असं सांगितलं जाईल. प्रकल्प बाहेर जात आहे प्रकल्प आता बाहेर गेलेला आहे अशी चर्चा आहे. आरोप प्रत्यारोप त्यावरून देखील नक्कीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये जे मी आज पत्रामध्ये पण लिहिले की जे प्रकल्प आपल्या राज्यात येऊ शकले असते ते दुसरीकडे पाठवले गेले. आज पहा तुम्ही, मुंबईतला रेसकोर्स हा बिल्डरांच्या घशात जाणार, आमच्या वरळीतली देरी ही बिल्डरांच्या घशात जाणार, काहीतरी कमर्शियल हब करणार, ऑफिसेस करणार. पण ऑफिस कोणाचे? सगळं तुम्ही पाठवते गुजरातला. मग नक्की काय करणार? त्यापेक्षा बुलेट ट्रेनचं तिकीट स्टेशन काढा, त्याच्यातून तरी आम्ही बुलेट ट्रेननी जाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.